नवीन हंगामातील चेन्नईचा पहिलाच सामना घरच्या मैदानावर चेपॉक स्टेडियमवर खेळला आणि पाहिला गेला. पहिला सामना हा चेन्नईचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स विरुद्ध होता आणि CSKने हा सामना अगदी सहज जिंकला. संघाचा माजी कर्णधार MS धोनीनं आपली जादू दाखवत हा विजय आणखीनच खास बनवला. धोनीला त्याच्या बॅटची फार काही जादू दाखवण्याची संधी मिळाली नाही, पण तीच बॅट त्याने एका खेळाडूवर चालवली, ज्याचे काही व्हिडिओ फोटोही व्हायरल झालेत. त्यानंतर 20व्या षटकात सचिन रवींद्रने बॅटमधून सामना जिंकणारा शॉट लगावला. चेन्नईच्या विजयानंतर दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करू लागले. यावेळी धोनी मुंबईच्या खेळाडूंशी बोलत होता आणि हस्तांदोलन करत होता, पण त्यावेळी मुंबई इंडियन्सचा गोलंदाज दीपक चहर त्याच्या समोरून गेला. चहर धोनीसमोर काहीतरी बोलला आणि धोनीने लगेच बॅट उचलून त्याच्यावर चालवली. पण धोनीनं हे रागाच्या भरात केलं नाही, तर ती एक फक्त गंमत होती.